सन्माननीय तालिका सभापती महोदय, अतिशय महत्त्वाच्या प्रस्तावावरती सत्ताधारी पक्षाने आम्ही तो प्रस्ताव दिलेला आहे. मला त्या प्रस्तावाकडे वळण्याच्या अगोदर सभागृहाच्या आपल्या संदर्भामधला एक हरकतीचा मुद्दा नोंदवून ठेवायचा आहे की ज्याची दखल सभागृहाने मगाशीच घ्यायला पाहिजे होती. आणि ते म्हणजे सभागृहामध्ये अनेक सभासद आणि अनेक मंत्री एकाच वेळेला बोलत होते, कुणाचंही कुणाला ऐकू येत नव्हतं. तर अशा वेळेला आपण जरा जाणीव ठेवली पाहिजे आणि सभागृहाला विनंती केली पाहिजे. आमच्यासारखे सभासदसुद्धा विनंती करू शकतात. एक महिला सदस्य मनीषा कायंदे बोलत असताना एवढा आरडाओरडा चालू होता. दुसरं असं की बरोबर आहे, प्रत्येकाची अपेक्षा असते की आपल्या सहकार्याला बोलायला मिळावं, परंतु आपल्यालासुद्धा त्याची सवय होईपर्यंत की कशा पद्धतीने क्रम आहे तसा क्रम लिहून देतात सचिव आणि त्याप्रमाणे आपण जाऊ शकतो असं मला वाटतं, जेणेकरून अशा पद्धतीने सभासदांमध्ये चर्चा याच्यामध्ये गैरसमज होणार नाहीत. आजचा आमचा जो प्रस्ताव आहे तो क्रमवारी ताई संपली होती, त्याच्यानंतरचं होतं सगळं, त्यामुळे ते तरी सुद्धा दिलं त्यांना नाही. आपण एकाच वेळेला एवढ्या सभासदांनी बोलणं योग्य नाही आहे. त्याच्यामध्ये जे ते थोडंसं कडक स्वभाव करा असं मला वाटतं. त्याच्यात MMRDA आणि PMRDA या दोन्ही संदर्भामध्ये महाराष्ट्र सरकारने अनेक योजना हाती घेतलेल्या आहेत. PMRDAने विशेषतः एक नवीन आराखडा करावा आणि त्या आराखड्यामध्ये समाविष्ट गावांच्या विकासासाठी महापालिकेने पुणे महापालिकेने पुढाकार घ्यावा अशा पद्धतीची भूमिका घेतलेली आहे. तसंच PMRDAचा स्ट्रक्चरल प्लॅन तयार करावा, ज्यामध्ये मी थोडी इतिहास सांगू इच्छिते की 12 फेब्रुवारी 2025ला PMRDAची बैठक सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेली होती. आणि त्या बैठकीमध्ये हा प्रश्न तयार झाला की ही जी 23 गावं आहेत पुणे महानगरपालिकेतली, त्याच्यामध्ये सुद्धा रुग्णालय, उद्यानं, नागरी पायाभूत सुविधांचा समावेश होणं खूप गरजेचं आहे. परंतु PMRDAच्या संदर्भात आणि MMRDAच्या संदर्भात बोलायचं झालं तर खास करून PMRDA आहे, त्याच्यानंतर माझं जे काही निरीक्षण आहे म्हणजे बाकीची सुद्धा प्राधिकरणं आहेत नासूप्र किंवा इतर, यांच्यामध्ये आणखीन आमदारांच्यामध्ये विशेषतः विधान परिषदेचे आमदार, विधानसभेचे आमदार, मंत्री नव्हे, यांच्यामध्ये अजिबात पारदर्शीपणा नाही आहे असं माझं निरीक्षण आहे. बहुतेक वेळेला मंत्र्यांबरोबर बैठका होतात, परंतु आमदारांची बैठक PMRDA बरोबर झाली आहे आणि तिथे काही चर्चा झाली असं मला कधी चित्रच दिसत नाही. खरं PMRDAचा जो विस्तृत भाग आहे त्याच्यामध्ये अनेक पुणे शहरातली गावं आहेत, त्याच्यासाठी रिंग रोडसाठी व्यवस्था झालेली आहे. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे जेव्हा 70-80 हजार हरकती शेतकऱ्यांनी घेतलेल्या आहेत, पण त्या हरकतींचं काय झालं त्याचं उत्तरच PMRDAकडून अनेक वेळेला मिळत नाही. आणि PMRDAच्याकडे इतकंच नव्हे तर स्वतःचा आपत्कालीन आराखडासुद्धा गेल्या 2 वर्षापर्यंत नव्हता. त्यामुळे लव्हासामध्ये ज्यावेळेला प्रचंड अशी हानी झाली त्यावेळेला काय हानी झाली याचंसुद्धा असेसमेंट करण्याची त्यांच्याकडे साधनं नव्हती. तर मला या निमित्ताने मुद्दा असा व्यक्त करायचा आहे की अधिवेशन काळामध्ये पुणे जिल्ह्यातले जे आमदार आहेत विधानसभा आणि विधान परिषदेतले, यांची एखादी बैठक दर 3 महिन्यांनी नियमितपणे घेणं फार गरजेचं आहे की PM आणि आपण इथे सन्माननीय दत्ता भरणे सभागृहात आहेत, त्यांच्याकडे जरी कृषी विभाग असला तरी पाण्याच्या योजना, रस्त्यांच्या योजना, काही हॉस्पिटल्सना परवानगी मिळालेल्या नसतात पण त्यांनी हॉस्पिटल्स बांधलेली असतात, त्यांना डायरेक्टली PMRDAची नोटीस येते की तुम्ही आता हे हॉस्पिटल पाडून टाका म्हणून. इतकंच नव्हे तर संपूर्ण PMRDA भागामध्ये जी छोटी छोटी गावं आहेत त्याच्यासाठी त्यांचं म्हणणं असं आहे की आम्ही प्रत्येक गावाला घनकचरा व्यवस्थापनासाठी प्लॅन्टला पैसे दिलेले आहेत असं आम्हाला स्वतः याच्या पूर्वीचे जे अधिकारी आहेत योगेश म्हसे त्यांनी आश्वासन दिलेलं होतं. पण आज तुम्ही आळंदी आहे किंवा पुण्याच्या जवळची गावं आहेत, त्याच्या कुठल्याही गावात गेलं तर संध्याकाळी 7 नंतर प्रचंड प्रदूषण, दुर्गंधी, सगळ्या वारकऱ्यांची ती तक्रार आहे. आणि वारंवार सांगूनसुद्धा PMRDAचे अधिकारी जर का इथे असतील तर त्या जिल्ह्यामधल्या प्रत्येक गावामध्ये, मग त्याच्यामध्ये इंदापूर तालुका असेल, बारामती तालुका असेल, इकडे खेड, जुन्नर, आळंदी आहे, या सगळ्या भागामध्ये आसपासच्या गावातला सगळा मैला हा नद्यांमध्ये सरळ सरळ सोडला जातोच. परंतु ज्या रासायनिक कारखाने आहेत त्या रासायनिक कारखान्यांचे प्लॅन्ट कागदोपत्री दाखवतात पण प्रत्यक्षामध्ये ते प्लॅन्ट चालूच नसतात निम्म्या यांनीसुद्धा. ही तक्रार पुणेकर नागरिकांची सातत्याने आहे आणि म्हणून ग्रामपंचायतीच्या सुद्धा माझं तर म्हणणं आहे की सरपंचानं बोलवून
त्यांचं म्हणणं काय ते तरी ऐकून घेतलं पाहिजे आणि त्या कंपन्यांना मी सन्माननीय उदय सामंतजींना पण या संदर्भात विनंती केलेली आहे की अशी एखादी बैठक फार आवश्यक आहे की आणि एक यंत्रणा की ज्यामध्ये या प्रदूषणाच्या संदर्भामध्ये चर्चा केली जाईल. PMRDच्या संदर्भात अजून एक महत्त्वाचा भाग असा आहे की 4,628 कोटीचा अर्थसंकल्प त्यांनी केलेला आहे. जमीन विल्हेवाटीचे अधिकार आयुक्तांना दिलेले आहेत. अभियांत्रिकी विभागासाठी सर्वात अधिक निधी दिलेला आहे. अग्निशामक निधीसाठी स्वतंत्र तरतूद आहे आणि जमीन आणि मालमत्ता विभागासाठी सुद्धा भांडवली खर्च केलेला आहे. परंतु आम्ही जवळजवळ 10 वर्ष पाहतोय 2015 पासून PMRDवरती फारसे प्रश्न नसतात, फारशी चर्चा नसते आणि त्यामुळे कुठल्याही कामाला त्यांच्या एका वर्षाच्या जागी 2 ते 2.5 वर्ष लागलेली असतात आणि त्याचा परिणाम असा होतो की त्याची अंमलबजावणी फार मंद गतीने होते एवढा निधी मिळून सुद्धा. दुसरीकडे असं झालेलं आहे की या PMRDA भागामध्ये मोठ्या प्रमाणात पर्यटनाची केंद्र वाढलेली आहेत. मुळशी भागामध्ये रिसॉर्ट्स आहेत आणि अनेक ठिकाणी त्यांची बांधकामांना कशा पद्धतीने परवानगी दिल्या गेल्या आहेत, विशेषतः मावळामध्ये आपण जर का पाहिलं तर तिथे सुद्धा ते अतिशय धोकादायक आहेत. त्याचबरोबर PMRDAमध्ये घर बांधणीसाठी जमीनसुद्धा उपलब्ध मोठ्या प्रमाणात होऊ शकते, पण त्याच्याबद्दलची कुठलीही माहिती किंवा आराखडा आमच्यापर्यंत किंवा लोकांपर्यंत पोहोचलेली नाही. सन्माननीय राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी सातत्याने लक्ष ठेवून शहराच्या जवळची जी गावं आहेत ती गावांच्यामध्ये म्हाळुंगे, सूस, बावधन बुद्रुक, किरकटवाडी, पिसोळी, कोंडवे धावडे, कोपरे, नांदेड, खडकवासला, मांजरी बुद्रुक, नरे, होळकरवाडी या गावांचा सुद्धा विकास आराखडा करावा असं सुचवलेलं आहे. परंतु आज जर का तुम्ही त्या गावांमध्ये जाऊन पाहिलं तर विकास आराखडा करण्याच्यासाठी कोणी 2 व्हीलरवर जरी गेलं तरी त्या गावातल्या आतल्या भागापर्यंत पोहोचू शकत नाही अशी बांधकामं झालेली आहेत. एखादी गाडी कशी तरी जाईल आडवी तिडवी प्रत्येक दुकानाच्या समोर वाटेल तेवढा व्हरांडा घेऊन, कुठेही त्याच्यामध्ये आग लागली तर बाहेर निघण्यासाठी रस्ते नाहीत, अशा पद्धतीने सगळ्या गावांच्या मधली रचना झालेली आहे. ॲम्ब्युलन्ससुद्धा पोचू शकत नाही अशी तिथली परिस्थिती आहे आणि म्हणून या संदर्भामध्ये सन्माननीय मुख्यमंत्री आणि आपले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या सातत्याने निगराणी आवश्यक आहे. आता PMRDच्या संदर्भात जसं अतिक्रमणाचा पण प्रश्न आहे की मोठ्या प्रमाणामध्ये ते जमिनींवरती प्राधिकरण हद्दीमध्ये मोठ्या प्रमाणात जमिनींच्या मध्ये अतिक्रमणं झालेली आहेत आणि अतिक्रमणं काढत असताना ही अतिक्रमणाला कोणाचा वरदहस्त आहे किंवा काय आहे याच्यामध्ये अनेक लोकांची नावं घेतली जातात. परंतु पुणे शहर आणि PMRDA दोन्हीमध्येही मोठ्या प्रमाणात अतिक्रमणाचा प्रचंड मोठा एक मी असं म्हणेन की एक गँग वॉर चालू आहे असं सुद्धा मी म्हणू शकते. याचं कारण असं की अतिक्रमणांना कुठलीही परवानगी नसताना सगळ्या वनराईंच्या वरती आणि प्रत्येक ठिकाणी अतिक्रमणं चाललेली आहेत. त्यामुळे एकेकाळी जो रम्य असणारा पुण्याचा भाग होता त्या सर्व ठिकाणी आज आपण बघतोय की प्रचंड गर्दी, प्रदूषण यांनी सगळ्यांनी तो भागसुद्धा त्रस्त झालेला आहे. या पार्श्वभूमीवरती PMRDAची पारदर्शकता आणि त्याचबरोबर त्याची माहिती सगळ्या लोकप्रतिनिधींपर्यंत पोचण्यासाठी मी तर या मतापर्यंत आलेली आहे की जशी आमची DPC असते तसं सन्माननीय पालकमंत्र्यांनी एका DPCच्या मध्ये 1 तास चर्चा PMRDच्या संदर्भातल्या प्रतिनिधींना ठेवावी, जेणेकरून लोक त्या संदर्भातली तक्रार काय मांडू शकतात. श्रीकांत भारती पिंपरी चिंचवडला बरेच वर्ष राहिलेले आहेत, आजही त्यांना सगळी कल्पना आहे, याकडे मी लक्ष वेधू इच्छिते. त्यानंतर MMRDAकडे जर का आलं तर MMRDAनी खूप वेगाने घर बांधणीचं हाती घेतलेलं आहे, त्याच्याबद्दल त्यांचं कौतुक करावं तेवढं थोडं. विशेषतः BDD चाळीचा जो प्रकल्प आहे तो त्यांनी हाती घेऊन पूर्णत्वाला नेलेला आहे आणि अजून काही ठिकाणी सुद्धा बांधकामं चाललेली आहेत. परंतु यामध्ये आजच्या आपल्या प्रस्तावामध्ये जो उल्लेख आहे आणि त्याच्यामध्ये कशाला नाव